प्रभात 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 होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। धरती छाया भेटीने ते अति सुखावून गेले। धरती छाया भेटीने ते अति सुखावून गेले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दवबिंदू झाले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। आ आ आ मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। सांगे धरणी माता सांगे धरणी माता। सखा तूच तू या सृष्टीचा सखा तूच तू या सृष्टीचा। सज्जन हा स्वागता। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। नमस्कार नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। काय म्हणता, कसे आहात सगळे? मजेत ना? रविवारची वाट बघताय ना की सर ह्या रविवारी आपल्याला कुठल्या प्रश्नावर मार्गदर्शन करणार आहे? चला सरांशीच थेट संवाद साधूया। सर, या रविवारी असा प्रश्न आम्हाला विचारावासा वाटतो आहे की अनेक वेळा आम्ही ईश्वराची भक्ती करतो
आणि आयुष्यातले प्रसंग आले की त्या भक्तीने आपल्याला काय मिळणार आहे याबद्दल विचार करतो. रादर आपण असं म्हणूया की ती भक्ती आम्ही परीक्षेसाठीच वापरतो ना. आयुष्यामध्ये काही प्रसंग आले आणि त्या प्रसंगांमधनं जर आपण तरून गेलो तर आपण लगेच म्हणतो की वा, ईश्वराने तारून दिलं हा. आणि जर कधी तो प्रसंग टळला नाही तर आम्ही लगेच नाराज होतो की ईश्वराची एवढी भक्ती करतो पण ईश्वर आमच्यासाठी काहीच करत नाही, ईश्वराने मदत केली नाही. पण हे ईश्वराने मदत केली आणि नाही केली हे तोलणं, ही तुलना करणं योग्य आहे का? छान. वेगवेगळ्या तऱ्हेने काही प्रश्न निर्माण करतात आणि एक छानशी माहिती मिळते असं म्हणून. आता ईश्वराची भक्ती करणं आणि त्याच्यामध्ये साथ मिळाली नाही मिळाली हे मोजणं कितपत योग्य आहे असा तुमचा प्रश्न. खरंय. आपण असं म्हणतो की मुळात हे मोजूच नका, त्याला मोजमाप नाहीच आहे, कारण तो सतत आपल्या बरोबर काम करतो. आपल्याकडे एक दृष्टी असली पाहिजे की तो आपल्या बरोबर आहे याची जाणीव आपल्याकडे आहे का. मागच्या काही भागांमध्ये आपण असं म्हटलं होतं की अनुसंधान असावं. हे अनुसंधान जर असेल ना तर काम झालं किंवा नाही झालं ह्याच्यामध्ये देव बाजूला होतच नाही. जे तो करतो की नाही करतो हा विचारच मनामध्ये येणार नाही, कारण तो फक्त करतो. नाही, आपल्याला जे योग्य नाही त्यावेळेला तो नाही असतो आणि आपल्याला जे फायद्याचं आहे तिथे हो असतं. मग दोष आपण त्याला का द्यावे? कारण सतत तो आपल्यासाठीच काहीतरी करतोय. मग इथे जर हे अनुसंधान आपण टिकवलं तर हा प्रश्नच उद्भवत नाही. बरोबर. पण लोकांचं काय असतं की जेव्हा त्यांना गरज आहे, जेव्हा त्यांना काही करायचं आहे त्यावेळेला ते देवाचा धावा खूप करतात. मग तिथे भाग येतो की होणार की नाही होणार. कारण मी त्याला साक्षी धरून हे काम करायला सुरुवात केली, मी त्याला समर्पित नाहीये. तो आणि मी एक आहोत ही भूमिका नाहीये. भूमिका केवढ्या वेळापुरती आहे तर माझं काम होणार की नाही. आणि मग तिथे भरपूर प्रश्न उभे राहतात की काम झालं तर देव चांगला, काम नाही झालं तर देव माझं ऐकत नाही. मग एवढी मी साधना करतो, एवढ्या गोष्टी करतो, हे सगळे भाग सुरू होतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. म्हणजे प्रश्न नेहमी छानच असतात, पण त्याच्यामध्ये एक गमतीचा भाग तुम्हाला असं सांगेन ना की एखाद्याकडे एक शक्ती येते आणि ही शक्ती आल्यानंतर तो असं म्हणतो की अरे देव माझा पाठीराखा आहे, मी अमुक केलं तर अमुक गोष्ट करते, अमुक झालं तर अमुक तऱ्हेने मला दृष्टांत. आता मुळात या गोष्टीचा त्या माणसाला अभिमान असावा का? अभिमान जेव्हा सुरू होतो तेव्हा तिथे अहंकार निर्माण होतो. आणि हा अहंकार निर्माण झाल्यानंतर तुम्ही वेगळ्या अँगलला या गोष्टी करायला सुरुवात करता. पण त्याही वेळेला तुम्ही जर असा विचार ठेवलात तर मी कुठे काय करतोय, तो करून घेतोय माझ्याकडे, आणि ही करून घेतोय ही भूमिका ठेवली तर तुम्ही फक्त मध्यस्थी आहात. तुमचा काहीच रोल नाही आहे. ब्रोकर असतात बघा, डील करतात, त्यांचं काम काय 2% बाकी काही नाही. याला भेटवायचं, याचं काम करून द्यायचं, माझं कमिशन मधलं घ्यायचं. आता ह्या तऱ्हेने जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करता तर माझं काहीच नाही. मग तुम्ही असं म्हणाल तुमचंच काम असलं तर सांगू शकता ना माझं स्वतःच काम आहे आणि मग माझं नाही कसं म्हणणार. त्याही वेळेला तुम्ही त्रयस्थ म्हणूनच ते काम केलं पाहिजे. हे जमणं फार कठीण आहे की माझ्या कामाच्या वेळेला सुद्धा मी त्रयस्थ म्हणून जर उभा राहिलो आणि मग काम करायला सुरुवात केली तर त्याचं हो झालं आणि नाही झालं मला काय फरक पडला? काहीच नाहीये. मग तो जो काही भाग असतो तो त्रयस्थ ग्रस्त म्हणून तुम्ही बघायला स्वतःकडे सुरुवात करा. मग ती गोष्ट तुम्हाला खूप सोपी वाटायला लागेल. पण ज्या वेळेला ही कामं होतात त्यावेळेला तो अहंकाराचा भाग पुढे जातो आणि मग कालांतराने
आपण हळूहळू त्यातनं मागे वळायला सुरुवात करतो. आयुष्यामध्ये मागे यायलाच नको ना. जायचंय तर पुढे जायचंय, करायची आहे तर प्रगती करायची आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्याची जेव्हा साथ तुम्हाला असते ना, तेव्हा काय अवघड आहे हो. अगदी खरंय. सहजपणे आम्ही आयुष्यामध्ये प्रगती करून जाऊ, पण विश्वास पक्का असला पाहिजे. आणि हा पक्का विश्वास जेव्हा असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. पण आज लोकांचा विश्वास तेवढा नसतो. करून बघूया, आणि करून बघूया मध्ये सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. मी असं सांगेन, करून काहीच बघू नका, तुम्ही फक्त करत राहा. यश आलं तरी करत राहा, काम नाही झालं तरी करत राहा, कारण नाही झालेलं काम सुद्धा तुमच्या फायद्यासाठी असतं. हे आपण अनुभवलं पण असेल बघा सगळ्यांनी, की काही काळानंतर आपण असं म्हणतो की त्यावेळेला ते नाही झालं ना, ते बरंच झालं, नाही तर फसलोच तो आज, असं म्हणतोच आपण. नक्कीच. मग त्यावेळेलाही तो आनंद घ्या की नाही झालं ना, त्याची इच्छा नाही आहे म्हणून नाही झालं, तुमचा आनंद टिकवून ठेवा. मग इथे तुम्हाला कुठल्याही अहंकाराची बाधा होणार नाही. आणि यश आलंय की तेव्हा देवाला मोजमाप करण्याची गरज पडणार नाही. त्रयस्थ म्हणून तुम्ही ते काम करा, तिथे हा करतो आणि हा नाही करत ही भूमिकाच नको. खूपच छान सर, अप्रतिम तऱ्हेने तुम्ही हे सांगता. म्हणजे खरं ना तर खूप असं अवघड वाटत असतं, पण अवघड वाटणारी गोष्ट तुम्ही इतकी सहज सोपी सांगता. आणि असं वाटतं की हो खरंच ह्या तऱ्हेने विश्वास ठेवून बघायला किंवा ह्या तऱ्हेने थिंकिंग डेव्हलप करायला काय हरकत आहे. करून बघूया. आणि खरंच ते केल्यानंतर ना मन रिलॅक्स होतं, खूप रिलॅक्स व्हायला वाटतं. हाच अनुभव तुम्ही पण सगळे घेताय ना, की सर ज्या तऱ्हेने मार्गदर्शन करतायत त्या तऱ्हेने विचार जर केला तर खरंच मन रिलॅक्स होतं. जसं भक्ती आणि ईश्वराने मदत करणं हा भाग येतो, त्यामध्ये सहज एक गोष्ट आठवली की तुलसीदास रामायण लिहित होते. ते जेव्हा रामायण लिहित होते ना, तेव्हा त्यांच्या झोपडीमध्ये ते जिथे राहत होते तिथे असंख्य लोक त्यांना भेटायला यायचे. नावच मोठं होतं तुलसीदासांचं. मग त्यांना भेटायला लोक यायचे, श्रीमंत लोक यायचे, मोठमोठे साधू संत यायचे. त्या गावामध्ये ना 2 चोर आले होते आणि त्या चोरांना असं दिसलं की या तुलसीदासांच्या झोपडीमध्ये दिवसभरामध्ये असंख्य लोक भेटायला येतात. एवढी मोठी मोठी लोक भेटायला येतात याचा अर्थ स्पष्ट आहे की हा माणूस कोणीतरी मोठा आहे, श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे. कारण जिथे ह्या सगळ्या गोष्टी असतात तिथेच लोकांचं येणं जाणं वाढतं. मग चला तुलसीदासांच्या झोपडीमध्ये चोरी करायला रात्री जाऊया. दोघांचं ठरलं. आता चोरी करायला आले. सगळीकडे नीरव शांतता होती, सगळे गाढ झोपलेले होते. झोपडीच्या दारापाशी आले तर त्यांना असं दिसलं की 2 रखवालदार दाराशी पहारा देत उभे आहे. अरे, यांच्याकडे पहारेकरी वगैरे आहे, म्हणजे खूपच श्रीमंत दिसत आहेत. पण थोडा वेळ अजून वेळ काढूया, पहारेकरांचा कुठेतरी डोळा लागेल, मग आपण हळूच आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करूया. बराच वेळ तिथे घुटमळतात, पण पहारेकरांचा डोळा काही जड होत नाही, पहारेकरी काही डुलकी घेत नाही आणि यांना आत जायला संधी मिळत नाही. ती रात्र तशीच गेली. दिवसा परत आले तर लोकांचा रस्ता तसाच, पहारेकरी कुठे दिसले नाही. परत रात्री आले तर पहारेकरी तिथेच, तीच सिच्युएशन जी काल होती तीच. असे ते 2-3 दिवस गेले आणि नंतर मात्र ते सरळ एके दिवशी तुलसीदासांच्या घरी गेले. ते त्यांना म्हणाले की तुम्ही मोठी माणसं आहात, सगळं काही हे आहे, तुमच्याकडे पहारेकरी असतात रात्री. तर ते म्हणाले, हो, दाराशी पहारेकरी होते. हो,
2 पहारेकरी असतात, दिवसा ते नसतात पण रात्री ते असतात. तुलसीदासांनी विचारलं, तुम्ही कोण आहात? आणि त्या चोरांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की आम्ही चोर आहोत. तुमच्या घरी लोकांचं येणं जाणं इतकं असतं हे बघितलं आणि असं वाटलं की तुमच्याकडे भरपूर धनसंपत्ती असेल, ती चोरण्यासाठी आम्ही रात्री इथे आलो. 2-3 रात्री आम्ही सलग इथे येतो आहोत, पण तिथले पहारेकरी सतत पहारा देत असतात आणि त्यामुळे आम्हाला आत येता येत नाही. तुलसीदासांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी ईश्वराकडे बघून एकच वाक्य म्हटलं की ईश्वरा, अजूनही माझ्या वासना संपल्या नाहीत का रे? या लोकांना असं वाटतंय की माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे आणि हे या लोकांना असं वाटण्याचं कारण कुठेतरी माझ्यामध्ये अजून वासना शिल्लक आहे आणि म्हणून ईश्वरा तुला पहारा द्यावा लागतोय रात्रीचा, माझ्यासाठी तुला कष्ट पडतायत हे सांगताना तुलसीदासांच्या डोळ्यामधनं घळघळ अश्रू होते. कितीही देवभक्ती, पण आज आमच्यावर एखादा प्रसंग आला आणि तो जर ईश्वर कृपेने टाळला असं आपल्याला वाटलं तर आपल्याला लगेच अभिमान येतो. कसला? आम्ही एवढं देवाचं करतो, देव टाळणारच हो आम्हाला, लगेच ही भाषा येते. पण बघा, तुलसीदासांच्या मुखी हे शब्द आले नाही, त्यांना वाईट वाटलं. भक्ती अशी असावी की जिथे एक वासना ही संपून गेलेली असावी. चला, ह्या तऱ्हेने भक्ती करण्याचा प्रयत्न करूया. हा जो काही अनुभव तुम्ही सांगितलं, तुळशीदासांचा काळ वेगळा होता, पण तुम्हाला सांगतो माझ्या संपर्कात अशी एक व्यक्ती आली होती, डॉक्टर पाटणकर. बरं. कुर्ल्याला पश्चिमेला राहायचे, स्टेशन पासून अगदी जवळ छानसा बंगला होता. ते त्या एरियामध्ये बऱ्याच जणांचे बंगले होते, पण हिंदूंचा एकच बंगला, बाकी सगळा मुस्लिम भाग होता. आणि मुंबई सारख्या ठिकाणी राईट्स व्हायला काही वेळ नाही लागत. ही गोष्ट त्यांनी मला सांगितली 2001 साली सांगितली. आणि त्यावेळेला त्यांचं वय 80+ होतं. प्रचंड साधनेची ताकद असलेलं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की एक काळ आला, त्यावेळेला राईट्स सुरू झाल्या आणि घरामध्ये असा भाग झाला की आपण इथनं दुसरीकडे जाऊया, कारण एकच आपलं घर असं आहे, काही होऊ शकतं आपल्याला. त्यांनी असं सांगितलं की काय व्हायचं असेल ते आपल्या घरात होईल, आपण काय एरिया सोडून जायचं नाही, काय व्हायचं ते होऊ दे. ते तिथे राहिले. 4-5 दिवसात दंगा कमी झाला, सगळं नॉर्मल झालं. बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की कौतुक आहे तुमचं की तुम्ही असे पण त्या घरामध्ये राहिलात. आणि हे जेव्हा लोकांशी बोलत होते, सगळेच ओळखीचे असतात. आपण म्हटलं हिंदू असेल मुसलमान, तर शेवटी माणसंच आहेत ती आणि जवळ राहणाऱ्यांना प्रेम करतात, पण काही उद्रेक झाला तर काही वेगळं होऊ शकतं. तर तिथल्या काही लोकांशी बोलले तेव्हा लोकांनी असं सांगितलं की तुमच्या घरावर हल्ला करण्याचा आम्ही 2-3 वेळा प्रयत्न केला, पण ज्या ज्या वेळेला तुमच्या कंपाऊंडच्या इकडे आम्ही यायचो त्यावेळेला तुमच्या कंपाऊंडवर 2 वाघ बसलेले असायचे. बापरे. आणि आम्ही ठराविक एरियाच्या पुढे गेल्यानंतर ते फक्त आ करायचे वरती आणि आम्ही पळून जायचो. काय साधनेची ताकद असते बघा. तुम्ही जसं म्हणालात, देव तुमची काळजी घेतो, पण ती कोणत्या गोष्टीची घ्यावी हे तुमच्यावर आहे. इमर्जन्सी मध्ये निश्चित त्याला हाक मारा, पण लोक नॉर्मल गोष्टींसाठी हाक मारतात. प्रवासाला जातोय, साखर ठेवतो, प्रवास सुखाचा होते. आता ह्या गोष्टी काय कशाला हव्यात? प्रार्थनेने होऊ शकतात. मग एखादं काम झालं, छोटंसं काम असतं, पण ते काम झाल्यानंतर नैवेद्य ठेवायचा, किंवा घरामध्ये काही गोडधोड केलं किंवा अगदी काही नाही केलं तर ते काम झाल्याबरोबर साखर घरात ठेवण्याची कॉमन प्रॅक्टिस होती. वाटताना लोक विचारते काय झालं, नाही तो परत आला ना शांतपैकी पळून ठेवले. आता ह्या छोट्या छोट्या कारणांनी जेव्हा तुम्ही त्या शक्तीला डिस्टर्ब करता, मी असं नाही म्हणत की त्यांचं अनुसंधान असतं,
त्यांची मदत तुम्ही घेता, मी असं म्हणतो डिस्टर्ब करता, तुमच्यासाठी काही वेळ त्याला काढायला लागतो विनाकारण, ते तुमच्या लेवलवर तुम्ही मॅनेज करू शकता, तेही तुम्ही त्याच्या लेवलवर टाकता. खरं त्याची गरज असते का? ते तुम्ही जो भाग सांगितला की तिथे अहंकार वाढू शकतो, तो कमी झाला पाहिजे. पण या दृष्टीने कोणी अभ्यासत नाही. आपण म्हणू की विचार थोडेसे बदलले तर आपल्या लेवलची कामं आपण करावीत, आणि अगदी अवघड वाटतायत, कठीण वाटतायत, ती त्याच्यावर सोपवावी. किती आयुष्याचा आनंद घेऊ शकतो बघा. खूपच छान सर. म्हणजे जे आपण तुलसीदासांचे किंवा पौराणिक कथा वाचतो आणि त्यातून प्रेरणा घेत असतो, त्यातून प्रेरणा मिळतेच, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा असे प्रसंग घडलेले बघितले की खरंच ती ईश्वरी शक्ती आपल्या आजूबाजूला आहे याची सतत प्रचिती येत राहते. खूपच छान अनुभव होता सर हा. नित्य नवीन सर आपल्यापर्यंत अनुभव पोचवत असतात, मार्ग दाखवत असतात. त्या मार्गावरून चालण्याचं काम मात्र आपल्यावर का. चला त्या मार्गावरून चालत तशी भक्ती वाढवूया आणि खूप आनंद या जीवनामध्ये मिळवूया. तुम्हा सगळ्यांना या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. नवीन प्रश्नासह पुढच्या रविवारी परत भेटणार आहोतच. धन्यवाद.